पुढे काय करायचं ठरवलंस? दूध पिते जरा, ऍसिडिटी होतीये मला. त्याबद्दल विचारत नाहीये मी मोहिनी. त्या मुलीबद्दल ना, ठरलंय तेच करायचं. ठीक आहे, त्या विजयाला फोन करतो आणि सांगतो की बाबा जर तुला तुझी बहीण पाहिजे असेल ना तर इथे ये. एकदा आला की डायरेक्ट त्याला ढकाट पाठव. मोहिनी, पुरुषासारखा पुरुष ना रे तू. हा, असे वागतात पुरुष? पूर्वीचे राजे महाराजे बघ, आरामात शिकार करायचे, निवांत. असंच विजयाला कसं मारून टाकायचं? तडपवून तडपवून मारायचं. तेच करणार मी. मोहिनी, का आपण उगाच फाटे पडतोय? बाईचा सूड काय असतो हे कळतच नाही ना तुला. बरं, काय करायचंय तुला? जे ठरलंय तेच करायचं. विजयाला फोन करायचा, पण बोशुंधराला बोलवायचं. अगं झालं ना ते आता. नाही झालं अजून. अगं मागच्या वेळेस तू तिला बोलवलं, टॉर्चर केलं, जखमी केलं ना. टॉर्चर केलं पण पळून गेली ना ती. जिंकली. मी हरले आणि ती जिंकली. चांगलंय. तू त्या विजयाला पटवलं नाहीस, तिने पटवलं. हा राग आहे का? प्रॉब्लेम आहे. त्या बोशुंधराला मी मारणार, पण आधी मनसोक्त टॉर्चर करणार. विजयचं काय? त्यालाही मारणार. मोहिनी, तू विसरतीयस का? त्या सुहास साटमने विजयाला खड्ड्यात गेला रे तुझा सुहास साटम. मी काय तुझ्या त्या सुहास साटमची सुपारी किलर म्हणून इथे मुंबईत नाही आले तुझ्या बरोबर. विजयचा सूड घ्यायचा आहे आणि त्यासाठी तो सुहास साटम माझी मदत करतोय, मी त्याची मदत करत नाहीये. त्यामुळे मला काय वाटतं ते महत्वाचं आहे. तुझ्या सुहास साटमला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये. आता फोन करायचा विजयला आणि बोलवायचं बोशुंधराला. आलीच. कुठे चालली? जरा गुड नाईट करून येते. सुरेश नाईकच्या गाडीचा ट्रेल फॉलो केलाय? हो सर, हो. काय आलं पुढे? सर, त्यांनी तिला पार्ल्यामधून किडनॅप केलं. ते माहिती आहे जमदाडे, बसून निवांत काम नका करू. त्याच्या पुढचं काय ते सांग मला. सांगते सर, हायवे पर्यंत तो दिसला आहे बघा. दहिसर टोल नाका क्रॉस करेपर्यंत त्याची गाडी दिसली. त्याच्यानंतर तो पुढे कुठे गेला, म्हणजे घोडबंदर साईडला गेला की सरळ अहमदाबादला गेला ते अजून कळत नाही. पुढच्या टोल नाक्यावरून ते शोधतीये. पुणे 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 साईडचे सगळे रस्ते चेक कर. पुणे? एवढं शॉक होऊन पुणे म्हणायची गरज? सुरेश नाईक कुठे राहतो? पिंपरी. मग प्रत्येक गोष्ट तुला उलगडून सांगायची गरज आहे जमदाडे? नाही नाही सॉरी सर, पण याला वेळ लागेल. नाही, का वेळ लागेल? प्रत्येक गोष्ट यार कधी तुला सांगावं, प्रत्येक गोष्टीला तुला वेळ लागत असतो. मी वैतागतो या गोष्टीला, माहिती आहे. नसतील कामं करायची तर मला सांगा, वेळ नसेल ना मला सांगा. मी बघते. नाही बघते, एक मिनिट. ऍटिट्यूड नको करू आमचा. ओ सर, मी असं नाही म्हणाले. माझं माझ्यासमोर करायचं नाही. तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका. मी करेन, मी बघते वगैरे. काय तुला नसेल जमत तर मी माझी कामं करेन. सर, मी बघते, मी अपडेट करते. तुम्ही प्लीज शांत व्हा. इंटरनॅशनल नंबर. हॅलो. हाय, कसा आहेस विजय? मोहिनी. असं नाही रे, ए मोहिनी असं म्हण. बघ मोहिनी, माझा अंत बघू नका, नाहीतर मी म्हणणार रे. इज्जतीत विचारतोय तुला. देवयानी कुठे? बरं ठीक आहे, चल नको म्हणूस. जराही बदलला नाहीस रे, तसाच आहेस, चिडचिडा. म्हणूनच आवडतोस मला. तुला माझी आठवण येते का रे? हे ऐक ना, ए मोहिनी, ओरडू नकोस. ही चीटिंग आहे. आधी मी प्रश्न विचारला की नाही, आधी मला उत्तर द्यायचं. मी ना तुला शेवटचं विचारतोय आता. देवयानी कुठे आहे मला सांग.
कळलं? देवी कुठे आहे? ए फोन दे तिच्याकडे, देवाईकडे फोन दे आता. बघ, तू उत्तर दिलं नाहीस म्हणून तिला त्रास झाला. आता तरी सांग, कसा आहेस? मी ठीक आहे. तू मला विचार ना. ए मोहिनी, तू कशी आहेस? विचार. तू कशी आहेस मोहिनी? छान आहे मी. मधले काही दिवस जरा वाईट गेले, पण आता छान आहे. का माझ्या प्रत्येक माणसाच्या जीवावर उठलीस यार तू? देवानीचा काय संबंध आहे? जे काय आहे ते वही तुझ्यात आणि माझ्यात आहे ना. संबंध नाही कसा. ही बहीण आहे ना तुझी, चिकू दादाची लाडकी. माझ्या प्रेमात वेडा होतास तेव्हा किती वेळा बोलायचा तिच्याबद्दल. आमची देवी अशी, आमची देवी तशी, आमची देवी इतकी हुशार, आमच्या देवीला हे आवडतं, आमच्या देवीला ते आवडतं. सगळं आठवतंय मला. फार जीव आहे ना तुझा तिच्यावर. जीव देऊही शकतोस. ऐक ना, जे बोलतोय ते आता नीट ऐक. माझ्या देवयानीसाठी जर मी जीव देऊ शकतो तर मी तुझा जीव घेऊ पण शकतो हा मोहिनी. असं नको बोलूस. हे जीव बीव नकोय मला. तुला काय हवंय? काही नाही, फार काही नाही. एका प्रेमाच्या व्यक्तीच्या बदल्यात दुसरी प्रेमाची व्यक्ती हवी आहे. म्हणजे थोड्या वेळाने तुझ्या फोनवर एक लोकेशन येईल. उद्या दुपारी तुझ्या लाडक्या बोशुंदराला तिथे पाठव. मग येईल तुझी लाडकी देवी परत. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, बाय. ये मत. येईल का चिकू दादा? पाणी दे ना. मला पाणी हवंय. तुला अजूनही चिकू दादाची खूप आठवण येत असेल ना? कौतुक वाटतं ग तुझं? इथे जेव्हा बोशुंदराला बांधली होती तेव्हा एका शब्दाने बोलली नाही ती. डोळ्यात फक्त भीती होती तिच्या. अजूनही बडबड करतेस. तुला अजूनही क्युरिओसिटी की मी कोण आहे? हो ग. हे बघ, जसं चिकू दादाकडून तू माझ्याबद्दल ऐकलंस ना, तसंच मी पण तुझ्याबद्दल खूप ऐकलंय त्याच्याकडून. फक्त ट्रॅजेडी अशी आहे ना की तू मला भेटलीस तीही अशी. मला खरंच खूप जाणून घ्यायला आवडेल तुझ्याबद्दल. तू इथून जाऊ नकोस ना. मला एकटीला खूप भीती वाटते. इथेच बस तू. विजय, ऐक माझं. नाही, काही झालं तरी त्या राक्षसिणीच्या हवाली मी तुला करणार नाही. मग ती देवीला हाम करेल. विजय, तू कोणीच नाही आहेस का माझी वसुंधरा? माझं करू दे ना. काय करते ती? तू काय बोलतेस यार? असं नाही होणार. तिला जो काही प्रॉब्लेम आहे, तिचं जे काही वैर आहे ना, ते फक्त माझ्याशी आहे. काय बोललास? फक्त तुझ्याशी आहे म्हणजे तुझा माझ्याशी काही घेणं देणं नाहीये? अरे असं कसं बोलू शकतोस विजय तू? जसं तुझं घर माझं आहे, तुझी माणसं माझी आहेत, तशी तुझे शत्रू, तुझे ग्रजेस पण माझेच झालेत ना. नाही. विजय, विजय, ऐक ना. ऐक ना प्लीज. ज्या दिवशी आपण कमिट केलं होतं ना, मी त्याच दिवशी ठरवलं होतं रे, मला फक्त विजय भोसलेची गर्लफ्रेंड असायचं रुबाब नकोय.
मला ती जबाबदारी पण हवी आहे. तू आधी का नाही आलीस ग माझ्या आयुष्यात? आली होती की. पण मला किंमत नव्हती ना. मी खूप काहीतरी चांगलं काम केलंय ग वसुंधरा. तेव्हा तू माझ्या आयुष्यात आली आहेस. कसं मी तुला तिच्याकडे पाठवतो सांग ना मला. कसं? माझ्यात नाही आहे ताकद. आपल्याकडे काही पर्याय आहे का विजय? मला नाही माहिती मोहिनीला माझ्याकडून आता काय हवंय, पण काय हवंय? तिला फक्त टॉर्चर करायचंय तुला. टॉर्चर. करीन मी सहन, पण मी देवीला काही होऊ देणार नाही. मग ह्यात माझा जीव जरी गेला ना विजय. वसुंधरा नाही. ज्या क्षणी तुझा जीव जाईल ना वसुंधरा, त्याच्या पुढच्या क्षणी मी या जगात नसेन. हसायला काय झालं? मी नाही असं सगळं फक्त हिंदी फिल्म्स मध्ये बघितलं होतं. म्हणजे कधी विचारच नव्हता केला की खऱ्या आयुष्यात सुद्धा हे असं कधीतरी अनुभवायला मिळेल. आणि तेही कोणाकडून? दादाच्याच एक्स गर्लफ्रेंडकडून. अगं पाय सोड. सोड ग. सोड मोहिनी. एक्स गर्लफ्रेंड नाहीये मी, बायको होणार होते विजयची. सॉरी, पण तुझं खूप प्रेम आहे ना ग दादावर? खूप प्रेम. मला एक गोष्ट सांग, तू तू खरंच एवढे 10-12 खून केलेस स्वतः, म्हणजे स्वतःच्या हातांनी? मला नाही वाटत. इतकी साधी, सुंदर, सोज्वळच तू, वेल सेटल्ड. डेमो बघायचाय? हा? डेमो बघायचाय का? कसला? मी खून कसे केले ह्याचा डेमो बघायचाय का? आणि मग मी त्याला समोर असं बसवायचं खाली गुडघ्यावर, हातात गुलाब, आणि म्हणायला लावायचे, मोहिनी आय लव्ह यू, माझ्याशी लग्न करशील का? त्यांच्या डोळ्यात भीती दिसायची मला. मीनवाईल माझ्याशी लग्न करशील? बोला.
एक विचारायचं होतं सर. महेंद्र आणि सानिया चौगुलेबद्दल काही कळलं? हे बरं आहे, मी तुम्हाला विचारायचा प्रश्न तुम्हीच मला विचारताय. हे तसं नाहीये सर. मग कसं आहे? त्यांच्याबद्दल एक इन्फॉर्मेशन कळली म्हणून विचार. त्या महेंद्र चौगुलेने त्याच्या बायकोचे सगळे दागिने हरवानी ज्वेलर्स नावाच्या ज्वेलर्सकडे विकले. हरवानी? येस सर. बर. त्यांनाही माहित नाहीये या पैशांचं त्याने पुढे काय केलं. माझी अशी अपेक्षा होती की या किडनॅपिंगच्या प्रोसेसमध्ये कुठलीही खरेदी त्याने चेक, कार्ड किंवा UPI ने केली असती तर आपल्याला काही ना काहीतरी ट्रेल सापडली असती. पण हा महेंद्र चौगुले वाटतो तेवढा मूर्ख नाहीये. त्याने सगळे ट्रान्झॅक्शन्स कॅशमध्ये केलेत. तुमचं म्हणणं बरोबर होतं. या दोघांना हलक्यात घेण्यात अर्थ नाही. बाय द वे, तुमचा या सगळ्याशी संबंध नाही मला माहिती आहे, पण जनरल इन्फॉर्मेशन द्यायची आहे म्हणून सांगते. तुमचा मित्र विजय भोसले आता वेगळ्याच एका प्रॉब्लेम मध्ये अडकला. आता काय झालं त्याचं? त्याच्या बहिणीला किडनॅप केलंय म्हणे. त्याची एक एक्स गर्लफ्रेंड होती मोहिनी, तिने केलं असावं असा अंदाज. पण हेही बरोबर आहे तुमचं म्हणणं. या सगळ्याशी माझा काही संबंध नाही, पण काय बाबा, प्यायचं पाणी नाहीये ते, खारं पाणी आहे, पिऊ शकणार नाही. कसं आहे, वाईट माणसांशी डील करता करता आपण पण वाईट झालो. आपल्याला वाईट व्हावं लागलं. मोहिनीचं लोकेशन पाठवलंय. कुठे? तुंगारेश्वर. सर हा सगळा जंगल सारखा एरिया आहे, खूप डेंजरस आहे. मी रेडी आहे. माझं ऐक तू, जरा माझं ऐक प्लीज. मला माहितीये तू काय बोलणार आहेस. वी हॅव बीन थ्रू दिस. आपण वेळ नको घालवू. वसुंधरा ऐक. बशू बशू एवढं सोपं Please, नसतं. मिशन आहे. शांत ऐक बशू. या 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 या. सर हा तो शोने पाठवलेला सायबर एक्सपर्ट. काय प्रॉब्लेम आहे तुला? चांगलं काम करतो. चल ये. बरं, तुझी ओळख असेलच. हो, PSI सीमा जमदाडे. हो. आणि या फॉरेन्सिक एक्सपर्ट वसुंधरा गोडबोले, माझी होणारी बायको. अरे वा, नमस्कार वहिनी साहेब. मी कैलास, द सायबर एक्सपर्ट. एकदम लक्ष्मीनारायणचा जोडा शोभता साहेब. साहेब पण मला लग्नाला बोलवायचं बरं का? हो हो, कामाचं बोलूया ना आपण. बोला की साहेब. हा, एक गॅजेट आणायला सांगितलं होतं मी तुला, त्याचं काय झालं? आणलंय की. खतरनाक. काय? GPS ट्रॅकर, एकदम लेटेस्ट मॉडेल आहे.
याच्याने आपण कुठं पण कधी पण कोणाला पण कधी ट्रॅक करू शकतो. हा